एक सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा। महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरुवात झाली आहे। अमरावती शहरात 7 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेहरू मैदान येथे प्रचार सभा पार पडली। यावेळी एक विशेष बातमी म्हणजे प्रचार सभेत अमरावतीचे शिवसेनेचे नेते जगदीश गुप्ता देखील उपस्थित होते। सभेदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला की काही लोक सत्तेच्या खुर्चीसाठी एकत्र आले आहेत, तर कामासाठी आणि जनतेसाठी नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा एकीकडे, परंतु अमरावतीच्या राजकारणातील सध्याची मोठी बातमी ही आहे की महायुतीच्या जागा वाटपच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अमरावतीतील शिवसेनेचे मोठे नेते जगदीश गुप्ता यांनी शिवसेना सोडली होती आणि राजीनामा दिला होता व त्यांनी महानगरपालिकेत उमेदवार देखील उभे केले नव्हते। परंतु आज 7 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जगदीश गुप्ता यांच्या घरी भेट घेण्यासाठी गेले होते। त्यानंतर नाराज जगदीश गुप्ता यांनी शिवसेनेत घर वापसी केली आहे। आता यामुळे जो वोटर वर्ग जगदीश गुप्ता यांच्या मागे होता त्याचा फायदा आता शिंदे सेनेला निवडणुकीत होणार आहे। आता बघूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार दरम्यान काय म्हणाले। नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्ती असते, खूप जास्ती असते। आणि मी नेहमी सांगतो, लाडक्या भावांना निवडून आणायला मोठा सपोर्ट लाडक्या बहिणींचा असतो बघा। आणि ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे समीकरण झालेलं आहे। हे आता गणित झालंय। विधानसभेत नगर परिषदेमध्ये मी पाहिले, अनुभवलेलं आहे। नगर विकास विभागाचा मंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो, या कचऱ्याच्या प्रकल्पाचा मार्ग या ठिकाणी एकनाथ शिंदे काढल्याशिवाय राहणार नाही आणि हा कायमचा प्रश्न सोडवू आपण। वरती लटकलेल्या वायरी पाहत होतो, वरती लटकलेल्या वायरी पाहत होतो आणि पाहता पाहता आमची चर्चा झाली की पावसाळ्यामध्ये या वायरी पडतात, वीज जाते, बत्ती गुल होते आणि हे सगळ्या वायरी या तारा ज्या आहेत अंडरग्राऊंड झाल्या पाहिजे, अशा प्रकारची देखील या भागातली परिस्थिती आहे आणि मागणी आहे। ती देखील या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आपण करू। शेवटी जनता जनार्दनाला जे पाहिजे ते देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। महापालिकेला देखील आपण मागच्या वाढदिवसाला नमो गार्डनसाठी 1 कोटी रुपये आपण दिले आणि या ठिकाणी गार्डनसाठी देखील आपल्याला आणखी पैसे देण्याची तरतूद करता येईल। आणि म्हणून लाडक्या बहिणी माझ्या आहेत, या लाडक्या बहिणीने विधानसभेत चमत्कार दाखवलेला आहे। मी मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली। का सुरू केली? या तुमच्या भावाने देखील गरिबी पाहिली आहे। एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला, माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या आईची काटकसर पाहिली आहे, माझ्या पत्नीची पण काटकसर पाहिली। महिना कसा चालवायचा हे त्यांच्या समोर असलेला प्रश्न पाहिला आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींना, मातांना सरकारच्या माध्यमातून काही ना काही अशी योजना करायची आणि त्यातूनच माझी लाडकी बहीण योजना हिचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली। आणि म्हणून कुणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। हा शब्द आहे तुमच्या भावाचा, जो बोलतो ते करतो, जे नाही बोलत ते पण करतो। कमी बोलतो, जास्ती काम करतो। सगळ्या पक्षांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे। आता शिवसेनेचा अनुभव घ्या। शिवसेनेचा अजेंडा आहे विकास, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट। सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे। आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने जेव्हा शिवसेना अडचणीत आणली, शिवसेना या ठिकाणी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं, त्यावेळेस उठाव करणारा तुमचा भाऊ या महाराष्ट्राने, देशाने पाहिला आणि या जगाने पाहिला आणि म्हणून लोकांनी देखील स्वीकारला। म्हणून लोकसभेत देखील आपला स्ट्राईक रेट चांगला, विधानसभेत देखील आपला स्ट्राईक रेट चांगला, झालेल्या नगर परिषदेमध्ये देखील आपले 70 नगराध्यक्ष निवडून आले। आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगेन की आपण देणारे आहोत, घेणारे नाही। आणि म्हणून
या सर्वसामान्य माणसाला सोन्याचे दिवस आले पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणी फक्त 1500 रुपयावर थांबता कामा नये. त्यांना मला लखपती झालेला बघायचं आहे, लखपती झालेला. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की विकास हाच आपला अजेंडा आहे, खुर्ची आपला अजेंडा नाही. ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे, त्यांच्या समस्या सोडवणं आपला अजेंडा आहे. आणि आता काही लोक एकत्र आले फक्त आपले अस्तित्व वाचवण्यासाठी, खुर्चीच्या मोहापायी एकत्र आले. पण आपला शिवसेना ही खुर्ची आणि सत्तेसाठी जन्म झाला नाही, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. की या भागामध्ये जे जे काही केलं ज्या लोकांनी ते तुम्ही अनुभवलेलं आहे. आणि म्हणून फक्त सत्ताधारी जे लोक होते त्यांनी सुरेश कविवारी सुरेश भट म्हणतात या ठिकाणी हा ठोकरून गेला तो वापरून गेला, जो भेटला मला तो वांदा करून गेला. शिवसेना असं नाही करणार. तुम्हाला परिवर्तन पाहिजे ना, तुम्हाला बदल पाहिजे ना, तुम्हाला विकास पाहिजे, तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे, पिण्याचं दररोज पाणी पाहिजे, खेळायला मैदान पाहिजे, गार्डन पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे. यावेळी प्रचार सभेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कॅप्टन अडसूळ, जगदीश गुप्ता, शिवसेनेचे नेते संजय राठोड, प्रीती बंड हे उपस्थित होते.